नमस्कार शेतकरी मित्रांनो, रेड ॲग्रो या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहे सोयाबीनच्या फूल अवस्थेत असताना कोणती फवारणी करावी, जेणेकरून आपल्या फूल फवारणीनंतर जे फुलगळणी होते ते कंट्रोल करण्यासाठी आपण काय व्यवस्थापन करावं याबद्दल आपण आज या चॅनलमार्फत तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहे. जेणेकरून ह्या सोयाबीनमध्ये बघा आपण बघतोय की चांगल्या प्रकारे फुलांचे कन्व्हर्जन शेंगाच्या रूपांमध्ये होत आहे. जसं आता बघू शकता, यामध्ये फुलाची संख्या पण जास्त प्रमाणात वाढत आहे आणि शेंगांमध्ये पण कन्व्हर्जन होत आहे. या सोयाबीनच्या साठी आपण काय नियंत्रण करावे हे मी आज सांगणार आहे. त्या पद्धतीने आपण आपल्या शेतामध्ये नियंत्रण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जसे करून ह्या फुलांच्या स्टेजमध्ये कोणतेही गॅस पॉयझनचा वापर नाही करावा, जेणेकरून काय होईल की फुलगळती थांबेल. मे बी काही प्रमाणात शेतकरी बंधू हे प्रोपेक्स सुपर प्लस इमाबॅक्टिनचा वापर करतात किंवा क्लोरोफायरिपास 50%चा आणि इमाबॅक्टिनचा वापर करतात. त्यामुळे आपल्या शेतामधील सोयाबीनचे फुलगळतीचं प्रमाण वाढते, जेणेकरून आपल्या सोयाबीनमध्ये हार्मोन्स इनबॅलन्स होतो. त्यामुळे फुलगळतीचं प्रमाण वाढेल किंवा झाडांना फुलं न येणे ह्या प्रकार वाढत जातो. त्यामुळे जेणेकरून ज्या अवस्थेत सोयाबीन फुलावर असताना त्या स्थितीमध्ये आपण ओन्ली इमाबॅक्टिन किंवा 20% क्लोरोफायरिफासचा यूज केला तर बेटर दॅन राहील, जेणेकरून त्यामध्ये आपलं सोयाबीनमध्ये की फुलगळती होणार नाही. फुलगळती झाली नाही म्हणजे मग आपल्या सोयाबीनचा कन्व्हर्जन रेट हा मोठ्या प्रमाणात वाढेल. हार्मोन्स इनबॅलन्स न होता सोयाबीनला चांगल्या प्रकारे फुलं शेंगा पकडण्यास मदत होईल, जेणेकरून आपल्या सोयाबीनची ग्रोथ होईल आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. यामुळे आपण सोयाबीनमध्ये कीटकनाशक वापरायच्या वेळी हा विचार करून वापरावा. या स्थितीत काही ठिकाणी आपल्याला हुमणी अळीचा मिळेल किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव चालू झालेला आहे. त्याकरिता आपण शेतकरी बांधवांनो मेटॉलॉक्झिन या कंटेनचा किंवा टेबुकोनाझॉल या कंटेनचा वापर करावा, जेणेकरून आपल्या शेतामधील मर रोग हा पूर्णपणे नियंत्रण मध्ये येईल. आणि सोयाबीनच्या फुलाच्या अवस्थेमध्ये आपण अमोनियम बेस मोर दॅन अमोनियम बेसच हा टॉनिक यूज केलेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला सोयाबीनला फुल उत्तेजनेस आपल्या सोयाबीनला मदत होईल. बघा, या सोयाबीनला शेंगा पण आलेल्या आहे, जेणेकरून आपण चांगल्या प्रकारे याचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे हा सोयाबीनची चांगली व्यवस्थित शेंगा धारण्याची प्रक्रिया पार पडलेली आहे. धन्यवाद.